नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर आपण आपल्या लास्ट पार्टमध्ये बघितलंच आहे की आता आपण कोकणची सफर करतो आहे. तर आपण गणपतीपुळे येथे गणपतीपुळे बीचवरच्या काही ॲक्टिव्हिटीज बघितल्या, त्याचबरोबर आपण बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे. अँड आता तर या पार्टमध्ये आपण आज बघणार आहोत आपल्या कोकणाचा 500 वर्षापूर्वीचा इतिहास. तर येस, आता आपण व्हिजिट करणार आहोत गणपतीपुळे येथील प्राचीन कोकण संग्रहालय, जिथे आपल्याला बघायला मिळणार आहे आपल्या कोकणचा 500 वर्षापूर्वीची संस्कृती. आणि त्याचबरोबर 500 वर्षापूर्वी आपला कोकण कसं होतं, तेव्हापासून ज्या काही संस्कृती चालत आल्या आहेत त्या कशा पुढे पुढे रुटीनमध्ये आल्यात. आणि त्याचबरोबर आपण आपल्या कोकणचा इतिहास पण जाणून घेणार आहोत की आपलं कोकण जे आहे हे अस्तित्वात कसं आलं. तर येस, चला भेटूया आणि सोबत सर्व जाणून घेऊया आपल्या कोकणचा इतिहास. या संग्रहालयाची स्थापना 15 डिसेंबर 2004 रोजी झाली आणि हे संग्रहालय सुमारे 3 एकर परिसरात पसरलेले आहे. संग्रहालयाची सुरुवात आदिमानव आणि त्यांच्या त्या काळाच्या गुहांपासून झाली. गुहांमध्ये काढलेले चित्र आणि ठेवलेली साधने म्हणजे त्या काळाच्या पहिल्या संग्रहालयासारखी होती. गुहेमध्ये अतिशय अंधार होता. पुढे सोबत असलेल्या गाईड ताईंनी पुढची माहिती देण्यास सुरुवात केली आणि सुरुवाती कोकमच्या झाडापासून झाली. कोकमचं झाड आहे, याला जी फळे येतात त्यापासून कोकम सरबत कोकम तयार केले जाते. तसंच यांच्या बियांपासून तेल तयार केले जाते. यांचा वापर तैलचिवासारख्या क्रीममध्ये सुद्धा केला जातो. इथे अजगराचा स्टॅच्यू दाखवला आहे. येथे सुमारे 150 पेक्षा जास्त वृक्ष प्रजाती आहेत. विशेष म्हणजे येथे नक्षत्र बाग आहे, जिथे प्रत्येक राशीनुसार वेगवेगळी झाडे लावलेली आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, कोकण ही भूमी समुद्रातून निर्माण झालेली आहे आणि ती निर्माण केली भगवान परशुरामांनी. चला तर जाणून घेऊया ही अद्भुत पौराणिक कथा. पौराणिक कथेनुसार परशुरामांनी अन्याय करणाऱ्या क्षत्रियांना पराभूत केल्यानंतर तप करण्यासाठी शांत जागेचा शोध घेतला. त्यांनी पश्चिमेकडील समुद्राकडे प्रस्थान केले. त्यावेळी पश्चिम किनारा पूर्णपणे समुद्राने व्यापलेला होता. परशुरामांनी समुद्रदेवाला वरून विनंती केली की मला तप करण्यासाठी जमीन द्या, परंतु समुद्र मागे हटला नाही. तेव्हा परशुरामांनी आपला परशु म्हणजेच कुऱ्हाड समुद्राकडे फेकला आणि आज्ञा दिली की जिथपर्यंत माझा परशु पडेल तिथपर्यंत समुद्र मागे जा. परशु दूर जाऊन पडला आणि समुद्र त्या मर्यादेपर्यंत मागे सरकला. अशा प्रकारे नवीन भूमी प्रकट झाली आणि हीच भूमी पुढे कोकण म्हणून ओळखली जाऊ लागली. म्हणूनच आपल्या कोकणाला परशुरामाची भूमी असंही म्हटलं जातं. कोकण निर्मितीची माहिती घेऊन आम्ही पुढे निघालो गावदेवतेकडे. मित्रांनो, कोकणातील गावांमध्ये गावदेवतेचे नामस्मरण म्हणजे फक्त पूजा नाही, तर संपूर्ण गाव एकत्र येऊन उत्साहाने साजरा केला गेलेला सण आहे. चला तर पाहूया उत्सवाची रंगत आणि भक्तीची उर्मी. प्रत्येक गावाची स्वतःची ही स्थानीय देवता असते, जिची पूजा गावकरी अनेक शतकापासून मिळून करतात. ही देवता गावकऱ्यांचे संरक्षण करते, पिकांची भरभराट, आरोग्य आणि समृद्धीसाठी मानली जाते. कोकणात साईनाई, देवकोट, भैरव, गडदेवी अशा अनेक गावदेवते आहेत. मित्रांनो, कोकणातील शिमगा किंवा होळी सण म्हणजे फक्त रंग उडवण्याचा सण नाही, तर प्रत्येक घर ग्रहाने घालून सजवलं जातं, देवतेचे पूजन केले जाते आणि संपूर्ण गावे आनंदाने हे जे सण आहेत ते साजरे करतात. चला तर पाहूया या उत्सवाची रंगत आणि भक्तीची उर्मी पुढे. जेव्हा आपल्याकडे शिमगा सण असतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसवून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजे कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतकं जवळच आहे की त्यांचं एकमेकांकडे जाणं नसतं. या देवीचं नाव आहे वाघजे. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवलंय. असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असा समृद्ध होता. त्याला आमच्या विश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे. आम्ही कोकणी माणसे वड, पिंपळ, सापनक यांची पूजा करतो, म्हणजेच आम्ही निसर्गपूजक माणसं आहोत. म्हणून आमच्या देवीचं नाव सुद्धा निसर्गाशी संबंधित असंच ठेवलं आहे, वाघजे. जेव्हा आम्ही देवळामध्ये जातो तेव्हा तिथले पुरव आहे ते आमच्यासाठी गाराणं म्हणतात. ते मी तर चालू करणार आहे. तुम्ही फक्त हात जोडून उभं राहायचं आहे आणि होय देवा महाराज असं सगळे जण म्हणायचं आहे.
महाकाली महासरस्वती प्रमुख पंचाकन बलरामदेव महाराजा आज वया प्राचीन कोकण बघायला लांब लांब पर्यटक आलेले आहेत. तर आपली सगळी पोरा टोरा बाया माणसं म्हातारे कोतारे सगळे तुझ्या पायाशी दर्शन घ्यायला आलेले आहेत. तर कोणाची ढोकरा कोपरा दुखत असतील, कोणाला डायबिटीज झालेला असेल, कोणाची बायपास झालेली असेल, तर आता मी काय तुला सगळं सांगित राहत नाही आहे. पण एका नित्य मांगलीला पिढा असेल, वाकडा तिकडा असेल तर सगळं दूर कर रे महाराजा. यांची कोणाला पोरगी भेटत नसेल, कोणाला पोरगा भेटत नसेल, कोण लग्नाचा अडकलेला असतील आणि ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांना चांगली पोरा टोरा होऊ दे आणि त्या पोरा टोरांचं लय डिग्री पर्यंत शिक्षण होऊ दे महाराजा. भया शिक्षण झालेल्या पोरांना मनासारखी नोकरी भेटू दे आणि जर का साहेबान गौरी गणपती हरी राजा द्याला नाही तर त्या साहेबाचं काय करायचं तर तुला ठाव आहे रे महाराजा. आणि ह्याला शिमग्याच्या वेळी गारणे घातले जाते, तसं पशुबळी सुद्धा दिले जाते. अशा प्रकारे देवाचा गळा घालून मन अतिशय प्रसन्न झालं होतं आणि आजूबाजूचा परिसर अतिशय भक्तिरम्य झालं होतं. देवाला गळा घालून आपण पुढे निघालो पारंपरिक वाद्याची माहिती घेण्यासाठी. असतील तर ह्यांचा आवाज 1 ते 2 किलोमीटर पर्यंत सहज जात असे. तसंच सणई, तुंतुणा, चौघडा इत्यादी पारंपरिक वाद्य आहेत. इतकं सवय राहतं की समुद्राच्या पाण्याचं पाणी हे त्यांच्या घराला लागून जातं. एवढी छोटी होडी घेऊन हे लोक 8 ते 10 तास खोल समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा हे त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात, तरी ते कुशलतेने होडी वल्लवतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात. म्हणजे नाभिक, सुता, चर्मकार, कासा हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळत असे. लोक समाजाची सेवा करीत असत. आमच्या नाभिकाविषयी थोडं मजेशीर वाट आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतं, पण नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होते. आता तुम्ही इथे आलात, ही गोष्ट नाभिकाला समजली ते आमच्या संपूर्ण गावाला समजली. आमचा संपूर्ण गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ, मग गावात फेरफटका मारू. त्यानंतर आम्ही पुढे पोहोचलो खोतांच्या दरबारी. तसं बघितलं तर खोत हे गावातील एक प्रमुख व्यक्ती होती आणि तसं बोललं गेलं तर खोतांची खरं तर तिथे वट होती. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असत. ही खोताची बायको आहे. पूर्वी कोकणी स्त्रिया सुंदरी होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. घराचा उंबारटा ही त्यांच्यासाठी मर्यादा होती. ही खोताची 2 मुले दाखवली की आपल्या परंपरागत खेळ सोमटा खेळतात. महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये दिवत नावाने खेळला. अशा प्रकारे खोतांच्या घरांची भेट घेऊन आपला ग्रुप पुढे निघाला आपला जगाचा पोशिंदा म्हणजेच आपला शेतकरी. तर चला बघूया प्राचीन कोकणातील आपला शेतकरी हा कसा होता. घरामध्ये लाईटर किंवा माचीस नव्हती. शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तेव्हा इथल्या 2-3 खारे घेऊन स्वयंपाकघरातली चूल पेटवीत असे. ही शेतकऱ्याची बायको, ती शेतकऱ्याची मुलगी. हा पाळणा आम्ही शेतकऱ्याच्या घरी कायमस्वरूपी टांगून ठेवतो. तर शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा हलत असे. प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असत. थोडक्यात पूर्वीच्या काही एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. शेतकरी राजाचा संसार जवळून पाहिला. त्यांचा ते साधा आणि कष्टाचं भरलेलं आयुष्य बघून मन अगदी भरून आलं. खरं तर तो आहे म्हणून आपण आहोत. शेतकऱ्याच्या प्रत्येक घामाच्या थेंबावर आज आपला उदरनिर्वाह चालतो, म्हणून आपण नेहमी त्यांच्या प्रती कृतज्ञ असलं पाहिजे आणि त्यांची ही काबाड कष्ट बघून त्यांच्याविषयी असलेली रिस्पेक्ट ही अजून वाढली. आता आपण निघालो तेलीवाड्यात. प्रथम जोखडाचा बळी सोडायचा. जोखड बाजूला केली जाते. आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा नवे तेल काढायचं असेल तर पुन्हा सगळं क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजेच पूर्वी तेलाला 5 ते 1.5 तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. आता आपण कडक लक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन कोकणातील स्वयंपाकघर आणि बाजारांची माहिती घेऊया. हा टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या, खाली 3 डबे आणि बाजूला 2 चमचे. टिफिन बॉक्स दोन्ही बाजूने लॉक केलेला आहे. ही चहाची किटली आणि ही दगडी उखळ आहे. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत. वरती दगडी चमचे दाखवलेले आहे. मावरा बाजार.
कपडे बी नको वाळत घाला इस्त्री करून हावरा बाजार जेव्हा या मुलीचं लग्न होत तेव्हा त्या मुलीचे वडील ह्या कासाराला एक सोन्याचा छोटासा दागिना देत असे. या व्यतिरिक्त अन्य कोणताही मोबदला यांना मिळत नसे. म्हणजेच कासार 8 ते 10 वर्ष मुली ठरलेली होती. कोकण संस्कृतीची माहिती घेत आणि निसर्गरम्य वातावरणातून पुढे चालत आम्ही पोहोचलो मार्लेश्वराच्या प्रतिकृतीकडे. इथे आम्हाला मार्लेश्वर मंदिराची निर्मिती आणि तिथे होणाऱ्या संक्रांतीच्या उत्सवाची माहिती मिळाली. तिला मशाल दाखवण्याचं काम चर्मकाराचा आजचा वंशज करतो. म्हणजे मार्लेश्वर ही असा ठिकाण की जिथे कोणताही जातीभेद मानला जात नाही. तुम्ही जर श्रद्धाळू असाल तर तो तुम्हाला नक्कीच पाहिजे. असं मानलं जातं मार्लेश्वर मंदिराचा शोध हा एका चर्मकाराने लावला होता. त्यामुळे दरवर्षी मार्लेश्वर मंदिराच्या इथे जो मोठा उत्सव होतो मकर संक्रांतीचा, त्यावेळेस मशाल दाखवण्याचे काम हे या चर्मकाराच्या वंशजांच्या द्वारे केलं जातं. म्हणजे बकऱ्या इथून डायरेक्ट खाली येणार का सोडून असं? गर्ल्स हळू. ॲक्च्युली आम्हाला हा छोटासा टॉवर आहे, याच्यात आम्हाला फक्त 3 लोकांना अलाव केलं होतं. बट आम्ही छोटी छोटी कटिंग पण घेऊन आलो आमच्यासोबत. सो वी आर 4+3 हेअर. हाय. चिल्लर पार्टी खूपच एन्जॉय करत होती. त्यातच एका लहान मुलाला पूर्ण कोकणात काय सापडलं आणि आवडलं ते बघूया. काय काढू पण त्याला? अरे बेटा एक मिनिट. हे काय पकडलं तू? उभा पण होता मागाशी. काय टोटो नाही बेटा, तो टोटो नाही आहे, तो बेडूक आहे. तर साहेबांना अशा प्रकारे पूर्ण कोकणात फक्त तो एक बेडूक आवडला जो आम्हाला घरी घेऊन जायचा होता. असो, पुढे आम्हाला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमारातील जयगड किल्ला याची प्रतिकृती पाहायला मिळाली. आता आपण बघणार आहोत गावाची सीमा. प्रत्येक गावाची एक भौगोलिक सीमा असते, जी जमीन, नदी, डोंगर किंवा एखादा रस्ताही असू शकते. कोकण ही गावसीमा आहे. गावाच्या वेशीवरती जो देव आहे त्याला आम्ही राखणदार म्हणतो. त्याला नमस्कार करूनच आम्ही गावाबाहेर जातो, कारण आमच्या शिश्वात आहे की हा देव आमच्या पाठीशी ठामपणे उभा असतो. पाया पडतो म्हणून आम्ही जगात वावरताना आत्मविश्वासाने वावरतो आणि यशस्वी होतो. जर तुम्ही श्रद्धाळू असाल जरूर याला नमस्कार करायचा. पुढचा प्रवास तुमचा सुखाचा. मित्रांनो, गावाची सीमा ही केवळ जमीन नाही तर गावाची सुरक्षितता आणि परंपरा दर्शवणारी जागा आहे. या सीमेशी देव गावकऱ्यांचे रक्षक मानले जातात आणि त्यांची पूजा संपूर्ण गावाने मोठ्या श्रद्धेने केली जाते. चालतोय. आतमध्ये शंख प्रदर्शन आहे आणि आता ह्या पुढे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, तर आपण आता मध्ये जाऊया. शंख प्रदर्शनात चित्रीकरण अलाउड नव्हते, त्यामुळे आपण ते करू शकलो नाही. समुद्रकिनाऱ्यावर मिळणारा शिंपल्यांचे रूप, आकार आणि रंग मोठ्या प्रमाणात वेगवेगळे आढळतात. काही धार्मिक, सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाचे असतात, उदाहरणार्थ शंख, तर काही सजावटी किंवा वैज्ञानिक निरीक्षणासाठी उपयोगी असतात. मित्रांनो, कोकणातील कोळी बांधवांचे जीवन हे समुद्रावर अवलंबून आहे. त्यांची होडी म्हणजे फक्त मासेमारीचे साधन नाही, तर ते त्यांच्या परंपरा, अनुभव आणि संपूर्ण जीवनशैलीचे प्रतीक आहे. मित्रांनो, आज आपण पाहिलं कोकणातील प्राचीन जीवनशैली, परंपरा, शंख शिंपले,
आठवडी बाजार आणि या अनुभवातून आपल्याला शिकायला मिळालं परंपरा जपणे, निसर्ग जपणे आणि जीवनाचा आनंद घेणे किती महत्त्वाचं आहे ते. अशा प्रकारे आमची कोकण म्युझियमची सुंदर सफर स्मरणीय ठरली. कोकणची या लोकांची संस्कृती आणि परंपरा जवळून पाहायला मिळाली. तुम्हाला आमचा अनुभव कसा वाटला ते नक्की सांगा आणि पुढचा अनुभव आपण बघूया. कसं वाटतंय चालून? एकदम छान, मस्त छान ट्रिप झाली, खूप सुंदर वाटलं. चला तर भेटूया पुढच्या ॲडव्हेंचर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, सोबत राहा, काळजी घ्या आणि फिरत राहा. आणि हो, येवा कोकण आपलंच असा.